पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती असलेला हा आहे खूप सुंदर असा ओझरडे धबधबा. आता कुठं आहे, कसा आहे ते सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक वर्षी मान्सूनच्या सीझन मध्ये ना मी कुठं ना कुठेतरी फिरायला जात असतो. ह्या वर्षी योग आला बघा, पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती असलेल्या ओझरडे गावातल्या ओझरडे धबधब्यावरती जाण्याचा. तसा तर हा स्पॉट का नाही, लय हिडन आहे, लोकांना काय जास्त ह्याच्याबद्दल माहिती नाही, पण ट्रेकिंगसाठी आणि एक्सपिरियन्स साठी एवढं भारी स्पॉट आहे नाही. अक्षरशः तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत येऊन सुद्धा हा हिडन स्पॉट एक्सप्लोर करू शकता. एवढी भारी इथं जागा बघायसारखी. ह्या धबधब्याच्या लोकेशन पासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. एक्सप्रेसवेच्या बाजूला गाडी लावून जरी तुम्ही याचं म्हणला नाही तरी ह्या स्पॉटला तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि ह्या स्पॉटवर बघायसाठी फक्त धबधबाच नाही तर खूप सुंदर असं गुहेत असलेले जायबाई माताचं मंदिर सुद्धा आहे. आणि जायबाई मातेच्या दर्शनासाठी जायचं म्हणलं ना तर तुम्हाला धबधब्याच्या वाहत्या पाण्याच्या खालून तुम्हाला आतमध्ये जायला लागणार आहे. एवढं भारी एक्सपिरियन्स घ्यासारखी जागा आहे मित्रांनी. आणि इथं येणारा प्रत्येक माणूस नाही हा धबधब्याच्या खाली भिजतोच बघा. आणि इथं माणसाची गर्दी तर एवढी असते ना, विषय हार्ड नियोजन खटच असते नुसतं. इथं येणारे सगळे लोक पाण्याखालनं भिजून निघते आणि एवढा सुंदर अनुभव घेते की नाही, एक नंबर. आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत बसलेले ना हे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराच्या पुढे खूप सुंदर असा धबधबा वाहत असतोय मित्रांनो. जर ट्रॅकिंगचा एक्सपिरियन्स तुम्हाला डबल करायचा असला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जाताना तुम्ही रस्त्यानं जावा आणि येताना तुम्ही हे वाहणारं पाणी आहे ना त्याला फॉलो करत तुम्ही खाली 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 या. लोकेशन मी खाली कमेंट बॉक्स मध्ये देतोय, जाता जाता आपल्याला तेवढं फॉलो करून जावा आणि एक सुंदर अशी कमेंट करा आपल्यासाठी.